येणाऱ्या आगीची पहिली मी चिंगारी, समुद्र सुकवेली गरमी मी बिंदास मला चिंता नाही. तर हे जेव्हा आलेली माझ्याकडे बीट, तर याच्यावरती मी हफ्तावर बसलेलो, मला काय सुचत नव्हतं. मग नंतर हा हुक लिहिला मी, येणाऱ्या आगीची पहिली मी चिंगारी, समुद्र सुकवेली गरमी मी बिंदास आहे, असं करून मी त्याला पाठवलं. आणि त्यावरती 3-4 हफ्ता मी बसलेलो. मला आवडत नव्हतं ते, मला असं वाटत होतं की त्यामध्ये खूप वर्ड्स आहेत, मे बी दिस इज नॉट इट. तर मी गौतमला पाठवलेलं गाणं आणि गौतमला हुक खूप आवडलं ते. तर तो मला म्हटलं की ब्रो दिस इज इट, ट्रस्ट मी, दिस इज इट. त्यावरती मग आय स्टार्टेड टू राईट द वर्ड्स. पण हे कुठनं आलं, म्हणजे लिहायची सुरुवात तू कशी करतोस, म्हणजे कसं येतं ते? ॲज अ म्युझिशियन तुझे 3-4 प्रोसेस असतात नाही का. कधी कधी तुला एक ओळ येते, मग तिकडे तू असा तो धागा खेचतो आणि एक वर्स निघतो, मग तू जाऊन प्रोड्युसर सोबत बसतो. किंवा जनरली असं असतं की तू एक बीट ऐकतो आणि मग तुला आयडिया येते. ह्याच्यामध्ये हे त्या कॅटेगरीचं होतं की मी बीट ऐकली आणि बीट जेव्हा वेन इट कम्स ॲज अ होल, की एकत्र येते, अशी धाड करून येते. तर आय फेल्ट की जर याचा हुक आहे की येणाऱ्या आगीची पहिली मी चिंगारी, लाईक आय हॅव अ विजन जे मला पुढे न्यायचं आहे. आणि त्याचा एक पहिला स्पार्क इज मी, इज व्हॉट आय फेल्ट ॲट दॅट टाइम. आणि जी आग आहे, जो काय आता वणवा पेटणार आहे मराठी रॅपचा, मराठी संगीताचा, मराठी म्युझिकचा इन जनरल, की आय वॉन्टेड टू स्पार्क ते. तर तिकडनं ते हुक आलं.